हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. महान ताओ. लाओत्से म्हणतो की ताओ महान आहे. महान याचा अर्थ लाओत्सेने सांगितलाच आहे की पसरायची अमर्याद ताकद इतकी की त्याची प्रदक्षिणा आपोआप पूर्ण होते. सोन्याला फार महत्त्व आहे, ते त्याच्या लवचिकतेमुळे. सोने ताणत गेले तर त्याची सूक्ष्म तार तयार होते, परंतु ती कधी तुटत नाही, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. ताओची सामावून घेण्याची ताकद अमर्याद आहे. तो अनंत पसरत असतो. त्यात कितीही विश्वे सामावू शकतात. ताओ किती महान आहे याचा आपल्याला थांगपत्ता नाही. आज एक धूमकेतू असा आहे की तो विश्वाला प्रदक्षिणा घालत असताना आपल्या पृथ्वीवरून 837 वर्षांनी फक्त एकदा दिसणार आहे. यावरून ताओचा घेर किती अनंत आहे याची आपण कल्पनाही करू शकत नाही. ते आपल्या बुद्धीच्या कल्पनेच्या बाहेर आहे. त्याचे नियम पाळून कैवल्यात जीवन जगणे एवढेच आपण करू शकतो. ताओ हाच शेवटचा मुक्काम आहे. त्या पलीकडे आणि त्याशिवाय जरासुद्धा काहीही नाही. ताओचे स्वयं नियम आहेत. सर्व काही त्यामधूनच होत असल्यामुळे ज्याने त्याचे नियम ओळखले त्याचे जीवन सुजलाम सुफलाम आपोआप सहजच होते. हे नियम जाणणे हेच एकमेव ज्ञान आहे. त्याप्रमाणे आचरण करण्याची कला हेच एकमेव विज्ञान आहे. त्यायोगे प्रत्यक्ष आचरण हेच जीवन आहे. येथे विश्वासाचा जराही काहीही संबंध नाही. येथे भावभावना, श्रद्धा, अश्रद्धा, कर्मकांड, सोपस्कार यांना मुळीच थारा नाही. भौतिक शब्दच द्यायचे झाले तर हा रोकडा आध्यात्मिक व्यवहार आहे असे म्हणा. हा व्यवहार ताओचे कायदे पाळून करा आणि विश्वलीला, वैश्विक मौज अनुभवा आणि आपले जीवन जन्मोजन्मी सदानंदात, नित्यानंदात, कैवल्यानंदात व्यतीत करा. याहून जीवाला आणखी काय पाहिजे? हे सर्व आपल्याला सहजच नैसर्गिकपणे नियतीकडून उपलब्ध आहेच, परंतु विशेष करून मानव हावरट आहे. येथे अनेक प्रकारचे जीव आहेत. त्यांच्या त्यांच्या गरजा निरनिराळ्या आहेत. त्यासाठी त्याप्रमाणे येथे विविध वस्तुजगत निर्माण केलेले आहे. ज्याने त्याने स्वतःसाठी आणि स्वतःपुरते उपयुक्त ते घ्यावे आणि आपले जीवन कैवल्यात जगावे. परंतु मानवाकडून हे होत नाही. तो जे जे पाहतो ते ते त्याला हवे आहे आणि तेही सतत मिळत असायला हवे आहे. त्याची तृप्ती कशी ती होतच नाही. तो सतत हात फैलावून घेण्याच्या स्थितीत असतो. आता प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट मिळणे शक्य नसते. त्यासाठी संघर्ष, झगडा, युद्ध करावे लागते. कोणाला मिळाले की हेवा, मत्सर, द्वेष निर्माण होतो. ताओचे नियम ओळखून छान समाधानात, आनंदात जीवन जगण्यापेक्षा दुर्दैवाने मानव सतत ईर्षेने झपाटल्यासारखा हातात कटोरे घेऊन करंटेपणा करत भरकटत हिंडत आहे. समर्थ म्हणतात, घरी कामधेनू पुढे ताक मागे, अशी त्याची अवस्था आहे. सर्वांची जननी असलेला ताओ सूक्ष्मातिसूक्ष्म, अदृश्य, अरूप, निराकार आहे. लाओत्सेसाठी महानतेत तो पहिला आहे. महान स्वर्ग. लाओत्से म्हणतो की स्वर्ग महान आहे. लाओत्सेला येथे स्वर्ग याचा अर्थ आपापल्या भौतिकदृष्ट्या अपेक्षित असलेला नरक आणि स्वर्ग यामधील स्वर्ग हा अर्थ येथे अपेक्षित नाही. तसे असते तर त्याने येथे त्याविरुद्ध असलेल्या नरकाचाही उल्लेख केला असता. तसेच त्याने 25वे प्रकरण सुरू करताना 50व्या ओवीत म्हटले आहे की स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण होण्याआधी, याचा अर्थ सूक्ष्मातिसूक्ष्म ताओमधून सूक्ष्म आणि जड याची निर्मिती झाली त्याआधी. म्हणूनच त्याने महानतेत सूक्ष्मातिसूक्ष्म ताओचा क्रमांक पहिला घेतला आणि त्यानंतर सूक्ष्म असलेल्या स्वर्गाचा दुसरा क्रमांक घेतला. सूक्ष्मातिसूक्ष्मानंतर सूक्ष्म प्राप्त होते. सूक्ष्म याचा अर्थ आहे आनंद. सूक्ष्मातिसूक्ष्म ताओमधून, कैवल्यामधून निर्माण झालेला स्वर्गीय कैवल्यानंद. ताओ हाच मूलतः आनंद आहे, परमानंद आहे. तेथे अन्य काहीही नाही. आनंद हा भाव नाही, तो स्वभाव आहे.
त्यामुळे तो भावनातीत आहे. जेथे भावभावना संपतात तेथे आनंद असतो. जेथे भावविभाव यांचा अभाव होतो, म्हणजेच जेथे सुखदुःख संपते तेथे आनंद असतो. यामुळे आनंदाच्या विरुद्ध काहीही नाही. आनंद ताओप्रमाणेच एकटा आहे. तो एकट्यानेच घ्यायचा आहे. दुजाचे येथे काम नाही. दुजा आला की आनंद लोप पावतो आणि तेथे सुखदुःखाचे कंगोरे तयार होतात. आनंद कोणावरही अवलंबून नाही. त्यामुळे आनंदाला कोणाची साथ लागत नाही. आपले आपण विनाकारण आनंदात असतो. त्याला काहीही कारण लागत नाही. आनंद एकटा आहे आणि म्हणूनच तो आनंद आहे. आनंदापासून जरा जरी कोणी ढळला की तो सुख किंवा दुःखाच्या खाईत लोटला जातो. सुख किंवा दुःख ही दोन्हीही सारख्याच प्रकारची विष आहेत. ती एकमेकात मिसळलेली आहेत. त्यांची एकमेकात जा ये सुरू असते. त्यांचा पाठशिवणीचा खेळ सुरू असतो. आनंद फुलातील सुवासासारखा आहे. फूल दिसते परंतु त्यातील सुवास दिसू शकत नाही. तो अनुभवता येतो. त्यामुळे सुवासाने आनंद मिळतो. फूल कुस्करले तरी त्यापासून सुवासच मिळतो. तसे एकदा कैवल्यानंद मिळाला की त्यापासून ढळणे असंभव आहे. त्याचा आनंद आपल्यात सतत पाझरू लागतो. एकदा का ती कैवल्यानंदाची झलक मिळाली की साधक साधनांमुळे मिळणाऱ्या सौख्यातून दूर होतो. सारे सोपस्कार गळून पडतात. तो स्वभावतःच आनंदी होतो, कारण त्याला त्याचा मूलभूत स्वभाव सापडलेला असतो. दुर्वासाचेही असेच आहे. तोही अदृश्यच आहे. जो ज्यापासून निर्माण होतो ती वस्तू चुरगाळली तरीही तो दुर्वासच देते. परंतु फरक असा आहे की दुर्वासाने जो आनंद मिळतो तो असुरी आनंद असतो. ते दुर्जन असतात. परंतु असुरी आनंद हा स्वभाव नसल्यामुळे त्यांनाही एक दिवस मूळ प्रवाहात यावेच लागते. हरि ओम.